संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। नागपूर हिवाळी अधिवेशनात भोर वेळेला मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे भोरमधील बेरोजगारीचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला। कित्येक वर्षापासून रखडलेली एमआयडीसी मार्गी लावावी अशी मागणी केली। एमआयडीसीच्या मुद्द्यांभोवतीच भोरचं राजकारण फिरत होतं। प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसीचा शब्द दिला होता। याचमुळे ऐतिहासिकरित्या थोपटे घराण्याची सत्ता जाऊन शंकर मांडेकर इथे आमदार म्हणून निवडून आले। तसेच ऐतिहासिक गड किल्ल्यांची परंपरा वारसा असलेला हा मतदारसंघ, या मतदारसंघात राजगड व तोरणा हे किल्ले, या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज किल्ले शिवनेरीप्रमाणे लावण्यात यावा या संदर्भात विधान भवन नागपूर येथे आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे, ती पाहूया। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या समोर आहेत शंकर भाऊ मांडेकर, बोरवेलला मुळशीचे आमदार। भाऊ, तुमचं अभिनंदन। एकतर तुम्ही 45 वर्षांची थोपट्यांची सत्ता उलटून टाकली आणि त्याच्यानंतर आपण विक्रमी मताधिक्याने निवडून आलात। आज तुम्ही जो औचित्याचा मुद्दा उपस्थित केला सदनामध्ये, तुमच्या जो मतदारसंघातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, याबाबत काय सांगाल? भोर, राजगड, मुळशी हा माझा विधानसभा मतदारसंघ। परंतु राजगड आणि भोरमध्ये गेल्यानंतर गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी लोकांनी फक्त स्वप्नच पाहिले होते की आमच्याकडे एमआयडीसी येईल। हा माझा तालुका सगळा शेतकरी वर्ग असणारा तालुका आहे आणि त्यामध्ये भोर आणि राजगड या ठिकाणी अनेक तरुण शिकतात। शिकल्यानंतर पुढे प्रत्येक पालकाला वाटायचं की माझ्या मुलाला नोकरी लागेल, माझं आयुष्य शेती करण्यात गेलं, माझा मुलगा शिकला आता त्याला नोकरी लागेल। परंतु एमआयडीसी नसल्यामुळं किंवा एमआयडीसीला पोषक वातावरण असताना सुद्धा एमआयडीसी उभी न केल्यामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान होतंय। त्यामुळे लोकांना रोजगार नाहीये, लोक तिथे राहत नाहीये। सर्व तरुण मुलं पुण्यात, मुंबई, शिरवळ या ठिकाणी जातात। आज सकाळीच मला तरी फोन आला, एखादा ऍक्सिडेंट झाला, कामावर जात असताना तर ससूनला ऍडमिट केला, जो ऑपरेशन होतं ते नव्हतं, त्यांना मुंबईला पाठवायला लागलं। परत आम्ही फोन करून परत पुण्यातच ऑपरेशन केलं, कारण की असे अनेक अपघात घडतात। अनेक लोक याच्यापूर्वी लोकांना प्राणाला मुकावं लागलं कारण वाहतुकीमुळं, म्हणून त्या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे आम्ही आश्वासन दिलं होतं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। दुसरा एक मुद्दा गड किल्ल्यांचा, राजगड आणि तोरणा या ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा ध्वज आहे, जसा जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी मागणी केली, त्या पद्धतीने तुम्ही एक मागणी केली, ती नक्की मागणी काय आहे? सर, तो नुसता ध्वज नाही तर हे शक्ती भक्तीचं प्रतीक आहे। खऱ्या अर्थानं पूर्वी आपण पाहिलं शिवाजी महाराजांनी ध्वज ज्यावेळेस ते पुढे आणला तर मग कारण एकच होतं की ध्वजाकडे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एक प्रेमाची, आदराची भावना, धर्माबद्दलची भावना तयार होती आणि असे ध्वज हे तरुणांना नव्हे तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम करतात। शक्ती भक्तीचं ते प्रतीक आहे। मी खरं प्रचाराला फिरत असताना ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ महाराजांनी घेतली त्या ठिकाणी रायरे सर्कलला मी स्वतः ध्वज उभा केलाय आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की राजगड आणि तोरणा या ठिकाणी सुद्धा उभा करायचा, कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना ध्वजाचं म्हणजे एक आपुलकी आहे आणि लोकांना प्रेम भावना, देशाबद्दल आणि धर्माबद्दल जी भावना, प्रेमाची भावना तयार होती, त्यासाठी ते प्रतीक असल्यामुळं माझी इच्छा होती की राजगड आणि तोरणा या ठिकाणी ते मी स्वतः उभं करणारच होतो। परंतु योगायोगाने काल मुख्यमंत्री साहेबांनी ते आश्वासन दिलं की स्वराज्य ध्वज जुन्नर या ठिकाणी उभारणार, म्हणून मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला। तसाच ध्वज राजगड आणि तोरणावर झालं तर खऱ्या अर्थानं अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात, त्यांना त्या ठिकाणी एक चांगला पर्यटन स्थळ होत असताना त्या सर्वांना सेल्फी काढण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यामुळे अनेक पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित होते, म्हणून या ठिकाणी मी तो मुद्दा मांडला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते शंकर भाऊ मांडेकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मुद्द्यांविषयी विधान भवनात आवाज उठवलाय। संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी, विनोद जाधव, विधान भवन, नागपूर। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।